नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ परिसरात गांजा विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत गांजा मालासह बुलेट मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थाची तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणाऱ्या इसमाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व त्यांच्या पथकाने माहिती संकलन सुरू केली होती। दरम्यान दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी पथकातील कर्मचाऱ्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इम्रान उस्मान सणदे वय 32 राहणार झुर्रेवाडी रोड, विजयनगर, कवठे महाकाळ हा इसम कवठे महाकाळ ते थबडेवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ गांजा विक्रीसाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला। काही वेळातच एक इसम बुलेट मोटरसायकलवर येऊन थांबल्याचे दिसून आले। संशयावरून पथकाने त्याला ताब्यात घेतले। पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता बुलेट मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीत तयार गांजा आढळून आला। सदर गांजाबाबत चौकशी केली असता आरोपी इम्रान संदे याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र विश्वासात घेतल्यानंतर त्याने हा गांजा जादा दराने विक्री करण्यासाठी जयसिंगपूर येथील समीर नकाशे याच्याकडून आणल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी समीर नकाशे याचा शोध घेतला असता तो अंकली फाटा येथे आढळून आला। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इम्रान संदे याला गांजा विक्री केल्याची कबुली दिली। या कारवाईत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गांजा माल व बुलेट मोटरसायकल असा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे। दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कवठे महाकाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करत आहेत।